चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूप वेळ वाया जातोय, प्लीज विनंती असेल. यस, सन्मान्य जीवदानी मेडिकलचे प्रोप्रायटर सन्माननीय मयूरजी यशवंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गिफ्ट एम्पल मॅन ऑफ द मॅच साठी दिला जातोय. या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय फर्स्ट किट दिला जातोय माऊली मेडिकल आणि जनरल स्टोर चिंबीपाडा सन्माननीय करण पाटील यांच्या माध्यमातून. मी तर अजूनपर्यंत भरपूर ठिकाणी समालोचन केलं गेलं, परंतु 40 प्लस मध्ये एवढे बक्षीस मॅन ऑफ द मॅच साठी कुठेही नाही आहेत. मी तर म्हणेन एखादा बक्षीस जर वाढवला तर BPL ला सुद्धा मागे टाकेल अशी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. जवळ जवळ 6 पारितोषिक आहेत, त्यात प्लस एक फ्रूट हॅम्पल एक दिला जातोय. क्या बात आहे, 7 बक्षीस एका मॅचला, क्या बात आहे, वा वाखाणण्याजोग्य. म्हणून तर ह्या स्पर्धेची आपण पाहतोय गल्ली बोलामध्ये चर्चा चालू आहे. पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एकच नाव गाजते, ती म्हणजे शिवनेरी चषक 2026 भव्य दिवस आयोजन. चला स्पीडअप करायचा मित्र, आजचा शेड्यूल आपल्याला आजच कंप्लीट करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, संतोष आणि रवी. स्ट्रायकर गोलंदाज दिनेश भोईर. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक चांगली टीम नावा रूपाला पाहायला मिळते. जय हनुमान पॉवर शेलार. रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्याने खरोखरच आपल्या नावाचा दबदबा भिवंडी तालुक्यामध्ये ठेवला होता, खास करून 40 ग्राउंड वरती पॉवर शेलार नाव ऐकलं की खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटायचा. आज ती टीम या ठिकाणी 40 प्लस मध्ये आपली जादू दाखवत असताना गेम ऑन, खेळाला सुरुवात होते. सर्वांना जय श्रीराम. पहिला चेंडू खराब हाताला जातोय, बिमार घोषित केला जरूर आहे, सिंगल कंप्लीट केली. चेंडू पकडताना कुठेतरी दगमग पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतो फ्रीचा चेंडू असेल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती गणल्या जात आहेत. 2 धावाने अकाउंट ओपन या ठिकाणी पाहायला मिळते संघाचं. पाहूया पुढील चेंडू. दिनेश यावेळेस चेंडूला टर्न केला आहे, खाली रिझन आहे, नो डाऊट. चेंडू थांबत नाही, जात सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या ठिकाणी सुरुवात आघात चांगला केला गेला आहे, कारण 6 धावा धावलकरती लागले गेलेत पहिल्या चेंडूवरती. संतोष ऑन फायर, रवी ऑन फायर. यावेळी अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक. काय येतं पाहूया, पंचांचा इशारा, चौकार. बॅक टू बॅक दुसरं. धन्यवाद. दरम्यान नीरव गोळे यांचा आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर जय हनुमान स्पोर्ट्स परिधी 11 जय हनुमान स्पोर्ट्सचे खरे तर ते स्पॉन्सर्ड आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. इथं मात्र चांगला चेंडू. आता मात्र एजन गॉन, फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर्गीय गोपाल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शिवनेरी चषक 2025 चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेसाठी सर्वांनी जे होईल तन मन धन जसं होईल तसं सहकार्याचा हात पुढे केला आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक सन्मान्य मान्यश्री कुणाल जयवंत पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर आपण पाहतोय रोख रक्कम जी कॅश प्राइज आहे ती आम्हाला प्रदान झालेली आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहिलं तर द्वितीय पारितोषिक पाहायला मिळते सन्मान्य श्री दीपक भाऊ राऊत यांच्याकडून आकर्षक चषक आणि कॅश प्राइज. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचे ही पारितोषिक आहे या ठिकाणी. आणि त्यासाठी आपण पाहतोय सन्मान्य श्री दर्शन म्हात्रे साहेब यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर कॅश प्राइज. जसजसे वेळ मिळालेल्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी नावे घेतले जातील. वलिया खेळाकडे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते, खेळाला सुरुवात होते.
यावेळेस चेंडूला टर्न केला गेला आहे ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते बस एकाच वरती समाधान मानले जाते एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावरती 11 या अंकावरती पहिले षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे 11 धावा ऑन बोर्ड पुढे चेंडू यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय की ऑन साइडला येतो एकच धाव इथे घेतली जाते यस सन्मान्य दीपकजी राऊत साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे किरण गडक या खेळाडूसाठी जर का षटकार लागला तर यस मित्रावरती प्रेम या ठिकाणी दिसून येते एक मारा तुम्ही तुमच्यासाठी आम्ही तत्पर आहोत पारितोषिक देण्यासाठी आणि बक्षीस मित्र असं लावा की जेणेकरून त्या खेळाडूला प्राप्त झालं पाहिजे आणि लावलं गेलं आहे पाहूया या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो दिनेश आता मात्र बॅट खाली उडवला जरूर काय घडतंय बस 400 पर्यंत पोहोचला होता एक शिवाय मार निश्चित परंतु संध्याकाळी होईल या गोष्टीची चर्चा होईल चौकार गेलेला आहे 6 धावांना 500 ने भागाकार करा जो येईल तो देऊन टाका या ठिकाणी पाहतोय चौकाराच्या मदतीने धावाला मिळतो आकार धावसंख्या 16 का डोला पाहायला मिळते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे कैलासवासी चिंतामण गौरव सिकारे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य मान्यश्री अनंताजी चिंतामण सिकारे यांच्याकडून आकर्षक चषक त्याचबरोबर जी रोख रक्कम कॅश प्राइज आहे ती आम्हाला प्रदान झालेली आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला प्राप्त झालेल्या आकर्षक ट्रॉफी सन्माननीय दत्ताभवन सिकारी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जुन अंदुर्की यांच्याकडून आपण पाहतोय की आकर्षक ट्रॉफी आहे त्याचबरोबर सन्माननीय किशोर शिवराम केडे यांच्याकडून टॉवर फॅन आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सन्माननीय श्री दत्ताभवन सिकारी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जुन अंदुर्की आकर्षक चषक आणि त्याचबरोबर दिला जातोय टॉवर फॅन सन्माननीय सूर्योदय शांताराम शिकार यांच्या माध्यमातून गेम ऑन पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते संजय मात्र दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय या ठिकाणी पाहतोय मी टाइम फटका अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होते जिलच्या स्वरूपात क्या बात आहे धावसंख्या पाहतोय 16 वरती लागणारा हा दुसरा झटका पाहायला मिळतोय त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा खेळ अर्थात जो क्षेत्ररक्षण ज्याचं चांगलं राहील त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहतो आकर्षक चषक आहे ट्रॉफी आहे त्या खेळाडूचाही गवगवा आणि या ठिकाणी त्याचाही उल्लेख केला जाईल सन्मान केला जाईल याच्यासाठी आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी सन्माननीय दत्ताभवन सिकारी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते संदीप जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले गेले आहे रोशन पाटील साठी क्या बात आहे पाहूया पैशांची तर लयलूट चालू आहे या ठिकाणी परंतु ती घेतली जाईल का हे पाहिलं जाईल परंतु आता शर्तीचा नियम लावा लागेल जर भेटले नाही तर 20% कापी हा बोलणाऱ्यानंतर काय पाहिजे का नो या ठिकाणी आपण पाहतोय क्या बात आहे काय चेंडू हाताळला होता डायरेक्ट लाखिलीवरून जुन अंदुर्गीला टन क्या बात आहे वाखाण्याजोगे टर्न खूप दिला जातोय कोण म्हणतंय की टेनिस क्रिकेटला टर्न मिळत नाही परंतु जर संजय यांचा विचार केला तर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोलंदाजाला काय चेंडूला टर्न गेला वलवला गेला फिरवला गेला पाहूया पुन्हा एकदा आता मात्र प्रॉपर टायमिंग साधला गेला आहे चेंडू नाही थांबत जातो सीमा पार येतोय बिग हिट षटकार संदीप जाधव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपये प्रति षटकारास आहेत त्यातला एक षटकार लागला गेला आहे चला एटीएम खोला आणि आमच्याकडे पैसे जमा करा क्या बात आहे पैसा तो बहाना आहे कुछ तो काही ना आहे असं म्हटलं जाते चांगली कमाई आहे पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते यावेळेला अजून एक धमाका तोड फोड बट या ठिकाणी वन बॉल सीमा पार येतोय चौकार
चोपतात ठेवला या ठिकाणी षटकारावरती चौकार. आता मात्र आपण पाहतो टॅप केलं गेलं आहे. पॉइंटच्या रिझनला खेळण्याचा प्रयत्न होता हो तसा बॅटच्या पटामध्ये आला नाही. या सिंगल कंप्लीट केले अतिशय वेगाने आणि पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट केली जाते. मी तर म्हणेन लेझी क्रिकेट आहे. चेंडूची वाट बघायची नसते तर चेंडूपर्यंत पोहोचायचं असतं. तसं काही झालं नाही. या ठिकाणी 2 धाव कंप्लीट होतात. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक दुसरा आहे परंतु धावांची खूप लयलूट चालू आहे. पहिला दुसरा सामना सोडला तर तदनंतर मात्र धावा भरपूर बनताना पाहायला मिळत. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव मिळेल त्यापेक्षा अधिक काही नाही आहे. ओव्हर थ्रो होत आहे परंतु जीवन असो खेळ सतर्क राहणं गरजेचं असतं. या ठिकाणी बेसावधपणा उत्तम रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 21 दुसरीमध्ये परिवर्तन. अजून 2 धावा कंप्लीट होत आहेत. 30 धावांवरती धावफलक जाऊन सजला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये 16 या ठिकाणी 14. आपण पाहतोय स्पर्धा चांगली आहे. स्पर्धेसाठी मालिकावीरचा पुरस्कार ही पाहायला मिळतोय. आकर्षक चषक आणि सायकल A1 जोडी श्री हर्षद हलुराम पाटील आणि अर्जुन बालाराम पाटील यांच्या मधून पाहायला मिळतंय. दरम्यान आपण सत्कार सन्मानाकडे वळणार आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये समीरनजी राऊत उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. शॉल पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन आपण त्यांचा सत्कार मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. धन्यवाद साहेब. त्यानंतर मयूरजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. जीवदानी मेडिकलचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. मयूरजी पाटील यांचा देखील सत्कार सन्मान. जीवदानी मेडिकलचे प्रोप्रायटर नीरव गोळे यांचा देखील सत्कार सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. टीव्ही स्क्रीन वरती पाहुण्याचा सत्कार सन्मान केला जातोय. नीरव गोळे यांचा देखील सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. आपण घेत आहोत. नीरवजी गोळे द्वारकाधीश साडी सेंटरचे प्रोप्रायटर देखील आहेत. धन्यवाद साहेब. बॅक टू द मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. बॅक टू द कॉम्बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतोय. धन्यवाद ठाकरे सर. आणखी एक स्वागत सन्मान घेणार आहोत. ओम केणे यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आपण आपलं देखील आभार व्यक्त करतोय. मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू. बॅक टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद बोलूया खेळाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे जातोय. 32 धावांवरती जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. पाहूया गोलंदाज. या वेळेस आपण पाहतोय पायांची हालचाल नाही आहे. खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्वक हाताळत असताना पाहतोय भारत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 गडी बाद केला. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. कमबॅक कशाला म्हटलं जातं तर हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ सहकार्याचा आहे आणि एखाद्याने चुकी केली तर दुसऱ्याने पांघरून टाकायचं असतं. यावेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेला खेळला गेला. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहूया. दोघांमधील तालमेल तर पाहायला मिळाला जरूर परंतु रनिंग हवी तशी झाली नाही आहे. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर या. मित्र, तुम्हा सर्वांसाठी राबवण्यात गेलेली ही स्पर्धा तुमच्या सहकार्याशिवाय पुढे जाणार नाहीये. त्याच्यासाठी सर्वांनी योग्य तो सहकार्य करायचं आहे. यावेळेस आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु क्या बात आहे, वेल रनिंग कॅच सर्वतोपरी दिलं गेलं या ठिकाणी आणि उत्तम असा झेल पकडला गेला आहे. या ठिकाणी पाहतोय, पण आल्या आल्या मोठाफटका खेळण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने फास्टच क्रिकेटमध्ये हेच करावं लागतं, कारण सेट होण्यासाठी या ठिकाणी वेळ नसतं. डगआउट मधूनच सेट होऊन यायचं असतं आणि उत्तम फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंगचा अभाव, ताकद थोडी कमी, परिणाम स्वरूप लोंगापच्या रिजन मध्ये काय अफलातून झेल पकडला गेला. नवीन गोलंदाज अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी तैनात होते विशाल. भारत याने मात्र चांगली गोलंदाजी केली, 2 गडी बाद केले आणि आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. कारण 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर आपल्याला जवळजवळ 30 धावा होत्या, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्या. इथं मात्र पाहतोय अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी विशाली हाताळतोय. विनोद साठी या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप जाधव यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. क्या बात आहे. या ठिकाणी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही घडलं नाही. या डॉटची या ठिकाणी पुन्हा एकदा समाप्ती होते. तुम्हाला चौकारासाठी न तर षटकारासाठी 500 रुपये लावलेले आहेत, तो प्रयत्न करण्यास गरजेचा आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाच्या स्वरूपात हाताला जातोय. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 33 धावा. काय बात आहे. भारताने मात्र कमबॅक करून दिला आणि त्याचा फायदा विशाल घेतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. फुलरलेनचा यॉर्करला टाइप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पूर्णपणे या ठिकाणी मित्रांमध्ये मती मंद करून ठेवला आहे बॅट्समनला. खुलून आजादी देत नाही मोठा फटका खेळण्याची, कारण गती एवढी आहे जणू काही गतीवरती स्वार. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. चौकार षटकारांची हॅट्रिक कमी पाहायला मिळाली, परंतु तिथं निर्धावची हॅट्रिक पाहायला मिळते. विशाल. अविनाश शिकारींकडून सुद्धा 200 रुपयाचं विनोदसाठी पारितोषिक आहे. काय करतोय, फुल टॉस दिला होता मार, परंतु तेही जमत नाहीये. आणि परंतु या ठिकाणी पाहिले तर सिंगलने खेळ पुढे जाते, तोही लेग बॅचच्या स्वरूपाने. एका धावेने 34 धावांवरती धावफलक पोहोचला आहे. विशाल आणि भारत यांनी कमालीची गोलंदाजी केली. जसं आपण पाहतोय आपल्या प्रत्येक नाक्यांवरती मारवाडी येतोय, तसं या नाक्यावरती हे 2 गोलंदाज ठेपले आहेत कंजूसी करण्यासाठी. अतिशय कंजूसपणाने गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल तयार होतोय. आता मात्र लंगाच्या रिजनला कार्पेटच्या साहाय्याने येतोय. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. अति घाई संकटात नाही. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा जुळतायत. धावसंख्या पुढे सरकली 36 या अंकावरती. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलणारा. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. जसं माणसाचा जीव हा पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटेल सांगता येत नाही, तसा हा क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल सांगता येत नाहीये. विशाल पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस दिशा दिलेली आहे. कव्हरला चेंडू निघून येतोय. चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडू काय हातामध्ये बसत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये. 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळाला. धावसंख्या सजली गेली 39 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं आहे. किरीस का सुनने का गाना
प्लीज विनंती असेल लाखिवली टीमला आपण लवकरात लवकर छत्रक्षण लावून घ्या. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. येस आमच्यापर्यंत पंच सूचना पोहोचवत आहेत. कारण आपल्या फॉर्मॅटमध्ये जर कमी खेळाडूंनी जर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तर त्याला 2 धावांची पेनल्टी आणि त्याचबरोबर ड्रेसिंग आणि ड्रेसिंग इज कंपल्सरी. तुमची जर अनकम्प्लीट ड्रेसिंग असेल तर त्यासाठी 2 धावांची पेनल्टी. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर शेलार टीम आपण जर पाहिलं तर कमी खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये उतरला त्यासाठी 2 धावांची पेनल्टी. त्याचबरोबर ड्रेसिंग अनकम्प्लीट आहे त्याच्यासाठी 2 धावांची पेनल्टी. तर या 4 धावांची पेनल्टी या ठिकाणी लाखिवली टीमच्या अकाउंट मध्ये जमा केल्या जात आहेत. म्हणजे आता टार्गेट झालं 43 धावांचं. ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस विजय पाटील धावतं विवरण करण्यासाठी सज्ज होतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे सर. तुम्ही पाहत आहात शिवनेरी चषक 2026 आणि आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं आमच्या शिवनेरी चषक 2026 मध्ये. खरं तर सकाळपासून ठकोई क्रीडा नगरीवरती चर्चा ही सुरू होती की मैदान ज्या प्रकारे सजवलेलं आहे, ज्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे, बरेचसे कर्णधार आहेत, टीम्स कर्णधारांनी स्तुती केली या मैदानाची, या परिसराची स्तुती केली. खरोखर तर मैदान ज्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे, त्यात नंतर जे ग्राउंड आपण पाहतोय जबरदस्त ग्राउंड देखील पाहायला मिळतंय. ठकोई क्रीडा नगरी, ठाकराचा पाडा, जून अंदुरकी येथे हे मैदान. चला स्पीडअप करा मित्र हो. कमिटी आमच्या मागे, तुम्ही खेळाच्या मागे लागा जेणेकरून आपला तिघांचा समन्वय साधला जाईल. कारण कमिटी खूप चांगली आहे, तुमच्यासाठी थांबू शकते परंतु वेळ तुम्हा सर्वांसाठी थांबणार नाही. याच्यासाठी थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. भरोडे टीम आपण कुठे जायचं नाही याच्यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. तदनंतर आपल्याला एक चांगली मॅच ही पाहायला मिळेल. कालिका माता खारबाव आणि जय हनुमान टेंबोली. तर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. विनोद आणि राम अशी मैदानामध्ये सलामीर जोडी. थोडं फास्ट केला प्लीज. लाखिवली संघ 38 धावा धावफलकावरती होत्या. 4 धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड केल्या. एकंदरीत धावा झाल्या 42 आणि 43 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. चला पॉवर प्लेचं पहिलं षटक. चला थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण देखील वॉर्न करायचं आहे वारंवार. 43 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. जय हनुमान पाबर शेलारच्या माध्यमातून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनोद आणि राम पहिलाच बॉल. संतोष यांचा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत मिड विकेटला परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर पहिलाच बॉल. 4 धावांसाठी चौकार. खर तर बॅटरकडे मुभा आहे कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू लॉंग ऑनला, मिड विकेटला एक खेळाडू आहे. शॉर्ट पॉइंट, कव्हर्स, मिड ऑन, एक थर्ड मॅनला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. संतोष खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये.
पण अशीच टिचून गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला चांगल्या लेंथ वरती लाईन वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी काय घडलंय, बॅटची एज आणि विकेट. चार वरती एक. पुन्हा एकदा संतोष बॉलिंग मार्क वरती. त्याला आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे राहिला संतोष यांचा. बॉल पडल्यानंतर अधिक बाउन्स देखील मिळाला आणि बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क देखील पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आता मात्र चौकार आल्यानंतर कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला संतोष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला आणखी एक हुक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलाय बॅटर दिनेश यांचा. दरम्यान बाईकच्या माध्यमातून ही धावा मी ऍड करतोय. धाव फलकावरती एकंदरीत धावा झाल्यात त्या 5. 1-5 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र आक्रमण करावे लागेल. खर तर ठोकवाई क्रीडा नगरीवरती सहजासहजी चेंडू क्लिअर करणं सोपं नाहीये. कारण तर इथला क्लायमेट ज्या प्रकारचा आहे, थंड वातावरण, आणि अशा वातावरणामध्ये चेंडू हवेतून खेळणं थोडंसं कठीण राहिलं बॅटरसाठी. यावेळेला काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बॅटर धावबादच्या माध्यमातून बाद. 1 more wicket down. मला नाचाय बोलवा. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये फेकी देखील खूप सुंदर पाहायला मिळाली आणि यष्ट्यांच्या मागे चांगलं गॅदरिंग देखील पाहायला मिळालं. 2 फलंदाज बाद. धावा धाव फलकावरती एकंदरीत पाहिल्या तर फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती आहेत. काय सुंदर षटक राहिलाय मैदानाच्या आतमध्ये संतोष यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. टार्गेट 43 असताना फक्त धावा खर्च केल्यात त्या 6 आणि विकेट्स आपण पाहिल्या तर 2 विकेट्स जरूर आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज विनोद भगली बॅटिंग मध्ये विशेष काही कार्य करू शकले नाहीये, परंतु आता गोलंदाजी मध्ये चांगलं कार्य करावं लागेल. विनोद बगली. विनोद बगली यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक संदीप जाधव यांच्या माध्यमातून, त्यानंतर अविनाशजी शिकारी यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे इथे खरं तर गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे, पैसे कमवण्याची सुवर्ण संधी. राऊंड विकेटने पहिलाच बॉल. यावेळेला मात्र रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान आला डॉट बॉल. वॉट अ बॉल. राऊंड विकेटने ज्या वेळी गोलंदाजी करतो ना, तो अँगल प्राप्त करण्याचा तिथे जरूर प्रयत्न करत असतो आणि त्याच अँगलने गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा विनोद. आता मात्र बॅटर वरती दबाव वाढत चाललेला आहे, कारण धावा तुम्हाला 43 करायच्या आहेत आणि इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दरम्यान सैफ आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचत असताना किरण गडक यांनी जर कॅच पकडली तर अमित घुडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पैशांचा पाऊस पडणारी स्पर्धा. किती पैसे लावले जातात विकेटसाठी, कॅचसाठी, त्यानंतर षटकार चौकारांसाठी देखील पारितोषिक लावलं जात आहे. दरम्यान आगमन झालेले मंगेशजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. शिवनेरी चषक 2026.
लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. भारत सातवे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून भारत आणि राम यांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल. इथून मॅच जिंकायची असेल तर 43 धावांचा पाठलाग तुम्हाला यशस्वीरित्या पार करायचा असेल तर तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा विनोद बगली राऊंड द गेट नाही. यावेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, परंतु काय घडलंय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावेने धाव फलक आपण जर पाहिलं, धाव फलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. स्ट्रोक जरूर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. शफल क्रॉस होऊन बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. असेच आक्रमण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. भारत सातवे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विनोद भारत साठी. यावेळेला मात्र खराब चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळाले. बॉल अगदी चाललाय लॉंग स्टॉप सीमेकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धाव्यांसाठी 1+4 5 धावा मिळतील. डीजे खराब चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळाली विनोद बगली यांच्या माध्यमातून आणि यष्ट्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण देखील आणि 5 धावा मिळाल्यात. आता मात्र धावा डबल फिगर मध्ये जात असताना 14 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र मोमेंट प्राप्त करता येऊ शकतो जय हनुमान पॉवर शेलरच्या बॅटरांना आणि ती कामगिरी आता करावी लागेल. खरं तर मोमेंट मिळालेला आहे. 5 धावा एक्स्ट्रा बोनस दिलेला आहे आणि त्या पद्धतीने अजून चांगली जर तुम्ही बॅटिंग करत असाल या मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान फेकी देखील अचूक आली होती. दरम्यान एक्झॅक्टली काय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती राखत असताना दोन्ही बॅटर चांगला समन्वय राखत असताना या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. सोळा धावा धाव फलकावरती. या ओव्हर मधील काही चेंडू शेष आहेत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलाय, बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे सेफ हँड, चांगला झेल. इथून मात्र फलंदाजाचा खेळ होतोय फेल. VIP डाईस वरती जाऊयात. तिथे काही प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले आहेत, त्यांचा आपण सन्मान सत्कार घेणार आहोत. मंगेश पाटील साहेब उपस्थित आहेत मान्यवरांमध्ये, त्यांचा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत. साईनाथ काटेकर यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते हा सत्कार सन्मान करायचा आहे. मंगेशजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा आपण सन्मान सत्कार करूया. शिवनेरी चषक 2026 मध्ये साईनाथजी काटेकर यांच्या हस्ते हा सन्मान सत्कार आपण पाहत आहात. मंगेशजी पाटील सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या स्पर्धेमध्ये आपण आलात साहेब. असं सहकार्य आपलं राहो आमच्या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठी लढाई सुरू आहे. जय हनुमान लाखिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान पॉवर शेलार अशी ही लढत. 43 धावांचा टार्गेट चेस डाऊन करत असताना आतापर्यंत धावा झाल्यात पॉवर शेलार संघाच्या. त्या धाव फलकावरती 17 आल्यात
आणि मागच्या विकेटवरती विनोद भगली यांना 200 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. अविनाशजी शिकारी यांच्या माध्यमातून मॅच झाल्यानंतर आपण लगेच कलेक्ट करायचं आहे. रोशन राऊंड द विकेटने इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. खरं तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विशाल या वेळा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट वरती खेळाडू आहेत, परंतु एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल चाललाय. तर खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या पार करत असताना या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षणाचा आपल्याला तिथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चेतन पाठारे होते, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या स्वरूपामध्ये 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनी धाव फलक आता मात्र एकंदरीत पाहिलं तर 19 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत विकेट्स गेलेल्या आहेत त्या 3 विकेट्स. रोशन यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या आतमध्ये आणखी 2 धावा इथे मात्र पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर कूल माइंड मला तर वाटतं की मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत केली जाते विशाल यांच्या माध्यमातून 21 धावा धाव फलकावरती आहेत. 10 मध्ये 22 ची गरज आहे. इथून मोठा फटका खेळावा लागेल, आक्रमण करावं लागेल. एखादा षटकार चौकार या मॅचची दशा बदलवू शकतो. याला सोडून दिला बॉल, खराब चेंडूच्या हाताळणी, उजव्या स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईट बॉल. बघा जेवण, जो कोणी बाकी असेल जेवण करायचा त्यांनी जेवण करून घ्या प्लीज, तुम्हाला विनंती आहे. सर्व शिवनेरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून यावेळेला डॉट बॉल, चांगल्या चेंडूच्या हाताळणी, वाईट आल्यानंतर लगेचच कमबॅक. आणि रोशन पाटील एक्सपिरियन्स प्लेयर आहे, त्याला माहित आहे ह्या स्थितीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची. यावेळेला लोवा फुल टॉस बॉल, अगदी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला. धावबादच्या माध्यमातून आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आहेत येणारे 8 आणि धावांची गरज आहे ती 21 धावा करायच्या आहेत. म्हणजे या 2 बॉल वरती एखादा षटकार चौकार जर आला तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात जय हनुमान पॉवर शेलार संघ. आणि तो फटका कोणाच्या बॅट मधनं येईल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगत चेंडू चाललाय, वाईड ऑफ लॉंग ऑन. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त मेल एकच धाव. आता 7 मध्ये 20 करायच्या आहेत. अविनाशजी शिकारे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोशन पाटील यांच्यासाठी. 7 मध्ये 20. यावेळेला काय घडलंय, चेंडू हवेमध्ये, जानता बंबई पहुंच गई दिल्ली. अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण. खरं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागल्यानंतर सरळ बॉल आला वाईड ऑफ लॉंग ऑनला. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र येणारे चेंडू आहेत 6 आणि धाव संख्येची गरज आहे ती 18 धावा करायच्या आहेत. मग जवळजवळ तुम्हाला 3 चेंडू हे सीमारेषा पलीकडे पाठवावे लागतील. खूप चांगली रंगतदार मॅच मित्रांनो तुमच्या भेटीस आली आहे. जय हनुमान लाखिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स पॉवर शेलार अशी ही लढत. आता येणारे चेंडू 6, 18 धावेची गरज. शॉर्ट ड्रिंक्स इंटरव्हल आपण पाहत आहात. खरं तर 40+ क्रिकेट आहे आणि ज्यावेळी पाण्याची मागणी होईल मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी पाणी पोहोचवत राहा. नेक्स्ट मॅच श्री गणेश भरोडी आपण सज्ज राहायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ तुमच्याशी 2 हात करणार आहे. पिंट्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. खरं तर कर्णधाराने विश्वास दाखवला पिंट्या याच्यावरती. हा पिंट्या जर टोपण नाव आहे, आम्ही लहानाचं मोठं झालो परंतु त्यांचं नाव अजूनपर्यंत माहित नाही आम्हाला.
पिंट्या दादा या नावाने ओळखले जातात. लाखिवली गावामध्ये पिंट्या नावानेच त्यांना संबोधलं जातं. नरेंद्र गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. यावेळेला बॉल हुक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, वर शॉट, जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. दूर कुठेतरी जंगलामध्ये बॉल गेलाय षटकारासाठी. धन्यवाद डीजे. ज्या स्ट्रोकची नितांत गरज होती ना या मॅच मध्ये, तो स्ट्रोक आता आपल्याला पाहायला मिळाला विशाल यांच्या बॅट मधनं. आणखी 2 तुम्हाला ठोकावे लागतील. ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला आणखी 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. आता मात्र दबाव नरेंद्र यांच्यावरती साफ दिसून येतोय. याला आणखी एक मोठा बॉल, आणखी एक मोठा स्ट्रोक, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता मात्र क्षेत्र निवडलं येते मिड विकेट आणि बॉलला सरळ फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. खरं तर संतोष यांची पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर विनोद यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि रोशन यांनी देखील फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये. परंतु 4थ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार नरेंद्र यांच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. आता मात्र दबाव हा लाखिवली टीम वरती आहे. दबाव हा नरेंद्र यांच्यावरती साफ दिसून येतोय. पुन्हा एकदा यावेळेला आणखी एक बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, तिथे मात्र वन ऑफ कॅच. जबरदस्त विकेट मिळवलेली आहे रोशन पाटील याने. खरं तर फुल टॉस बॉल होता, भिरकावून देता आला नाहीये बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला थोडं फास्ट केला प्लीज. कुठल्या प्रकारे टीम मीटिंग घेऊ नका. नरेंद्र जबरदस्त गोलंदाजी करतायत, कम बॅक करून दिलाय. 3ऱ्या बॉल वरती विकेट मिळालेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं फास्ट या प्लीज. 3 चेंडू 6ची गरज. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगत असताना नरेंद्र 3 मध्ये 6ची गरज आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. जबरदस्त लढत मित्रांनो पाहायला मिळते शिवनेरी चषक 2026 मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मंदार. 3 मध्ये एक षटकार येईल का की या धावा डिपेंड केल्या जातील नरेंद्र यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नरेंद्र. आणखी एक बॉल, जबरदस्त चेंडू, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, समजू शकले नाही बॅटर. दरम्यान डॉट बॉल आलाय. चांगली लढत. आता 2 मध्ये 6ची गरज. खरं तर चर्चा सुरू आहे, प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे, मंचावरती चर्चा सुरू आहे. काय होणार या मॅच मध्ये? 2 मध्ये 6 होणार का की डिपेंड केला जातं नरेंद्र यांच्या माध्यमातून. आणखी एक बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक केले जाते मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. अगदी गरम झाली आहे, गरमागरम मॅच मित्रांनो तुमच्या भेटीस आली आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 6ची गरज. 6 बनवाव्या लागतील तुम्हाला कंपल्सरी. 1 मध्ये 6ची गरज असताना इथून मात्र मोठा षटकार, मोठा स्ट्रोक येणार का? 5 झाले तर सुपर ओव्हर नक्कीच होणार. परंतु असं काय मैदानाच्या म्हणजे असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एका चेंडूवरती 6 बनलेले आहेत, एका चेंडूवरती 1 देखील बनलेली नाहीये. 1 मध्ये 6, चेंडू हवेमध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? परंतु तिथे काय घडलं? व्हॉट अ कॅच. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आणि झेल स्वरूपात आणखी एक बॅटर बॅक. लाखिवली संघाने या मॅच वरती पकड निर्माण केली. जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळाली. 1 मध्ये 6ची गरज असताना शेवटच्या बॉलवर देखील तुम्हाला विकेट पाहायला मिळाला.